Hello students, today we will start your science next chapter diversity in living things and their classification. थोडक्यामध्ये काय डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये सजीव सृष्टीमध्ये आढळून येणारी विविधता आणि त्यांचं वर्गीकरण. Now see, now there is a remember one thing that the geographical conditions at different places on the earth are very different. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जी भौगोलिक परिस्थिती आहे ही सर्व ठिकाणी सारखी आहे काय? इज इट सेम एव्हरीवेअर? नो. तर ती सर्वत्र कशी आहे? भिन्न प्रकारची आहे. We find that living things exist in all these diverse condition. आणि आपल्याला काय दिसून येतं की ह्या जे सर्व काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचं अस्तित्व ह्या प्रदेशांमध्ये आढळून येतं. When we live in a certain place, जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहतो, वी ॲडजस्ट टू द कंडिशन्स देअर म्हणजे तेथील असलेली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी आपण थोडक्यात काय मिळतं जुळतं घेतो. व्हरियस टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स हॅव सर्वाईव्ह बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ॲडजस्ट देमसेल्व्स टू द कंडिशन इन देअर सराउंडिंग्स. म्हणजे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत लक्षात आलं, वेगवेगळ्या प्रकारचे दे कॅन सर्वाईव्ह बिकॉज म्हणजे ते तग धरू शकतात. का तग धरू शकतात? कारण त्यांच्यामध्ये दे आर हॅव्हिंग ॲबिलिटी टू ॲडजस्ट देमसेल्फ सभोवताली असणाऱ्या परिस्थितीशी मिळवून घेणं किंवा मिळतं जुळतं घेणं. लक्षात आलं? तर ह्या त्यांच्या गुणधर्मामुळे ते तग धरून राहू शकतात. नाऊ सी, देअर इज गिवन टू टाईप्स ऑफ डायव्हर्सिटी इन प्लांट्स अँड डायव्हर्सिटी इन एनिमल्स. म्हणजेच आपल्याला वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये जी काही विविधता आढळून येते ती या ठिकाणी थोडक्यात बघायची आहे. सो डायव्हर्सिटी इन प्लांट्स म्हणजे वनस्पतीमध्ये आढळून येणारी जी विविधता आहे ती विविधता. सो you know that various types of plants are found in many places around us. की आपल्या सभोवताली खूप भिन्न प्रकारच्या प्लांट्स जे आहेत वनस्पती आहेत त्या आढळून येतात. बरोबर आहे. नाऊ सी, सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट. सगळे सारख्याच असतात करे त्यांच्या स्ट्रक्चरवरून वगैरे नाही. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट. काही गवतासारखे असणारे जे वनस्पती आहेत त्या कशा असतात? त्या खूप छोट्या असतात त्यांच्या हाईटने. व्हाईल अदर्स आर टॉल. काही नारळाच्या झाडाप्रमाणे उंचच उंच असतात. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर. काही वनस्पती ज्या असतात त्या पाण्याखाली आढळून येतात. व्हाईल सम अदर्स फ्लोट ऑन वॉटर. काही वनस्पती अशा आहेत की त्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. ओके. सम प्लांट्स दे फाउंड इन डेझर्ट रिजन. काही वनस्पती आहेत ह्या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये आढळून येतात. अँड देअर इज ए व्हरायटी इन द सेम टाईप ऑफ लॉट ऑफ व्हरायटी इन सेम टाईप ऑफ प्लांट्स. म्हणजे तिथे आपल्याला काय होतं की अशा प्रकारची विविधता आढळून येते. त्यानंतर देअर आर डिफरंट व्हरायटी. अजून कशात भिन्नता आढळून येते? देअर इज ए डिफरंट व्हरायटी ऑफ राईस ऑर व्हीट. तांदूळ आहे, गहू आहे. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ रोजेससुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पहिली गोष्ट काही प्लांट्स फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, काही नॉन फ्लॉवरिंग आहेत. म्हणजेच काही वनस्पतींना फुलं येतात, काही वनस्पतींना फुलंच येत नाहीत. किंवा सपोज फॉर एक्झाम्पल आपण रोज घेतलं तर एकाच टाईपच्या एकाच जातीतले हे जे रोज असले तर दे आर डिफरंट कलर्स ऑफ फ्लॉवर्स ऑफ रोजेस वी सी देअर. म्हणजे ते आपण भिन्न प्रकारच्या गुलाबाची फुलं बघतो की नाही. व्हाईट रंगाचं रोज फ्लॉवर आहे, रेड आहे, येल्लो आहे, लाईक दॅट. ओके. सो दिस ऑल वी हॅव सीन अबाउट द डायव्हर्सिटी इन प्लांट्स इन शॉर्ट. आपण थोडक्यात बघितलं की अशा प्रकारे सगळं प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी आहे. मग आता नेक्स्ट पॉईंट इज मेथड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स. न्यूट्रिशन म्हणजेच काय?
पोषण, स्वतःचं पोषण, मेथड ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच पोषणाच्या पद्धती प्लांट्समध्ये काय आहेत. मग आता दिस इज अगेन डिवायडेड इंटू मेन 3 टाईप्स. हे सुद्धा 3 टाईपमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे की प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हिअर. ओके, हे तुम्हाला माहिती आहे की प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. By which process? By photosynthesis. So such plants are called autotrophic plants. Now autotrophic means स्वयंपोषी वनस्पती. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, पोमनग्रेनेट, पेरिविंकल एटसेट्रा. ओके, म्हणजे हिबिस्कस म्हणजे जास्वंद, पोमनग्रेनेट म्हणजेच काय डाळिंब, पेरिविंकल म्हणजेच काय सदाफुली वगैरे. ह्यासारख्या ज्या प्लांट्स आहेत त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. Some plants like loranthus, dodder use other plants for food and are said to be heterotrophic. म्हणजे काही वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. सो फॉर फूड दे हॅव टू डिपेंड ऑन दी अदर प्लांट्स. म्हणजे अन्नासाठी त्यांना दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून राहावं लागतं, म्हणून त्यांना काय म्हणतात, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज हेटरोट्रॉपिक म्हणजेच परपोषी वनस्पती. And third one is plants like pitcher plant even consume insects. They are insectivorous. म्हणजे काही प्लांट्स असे आहेत की त्या काय करतात, अन्नासाठी प्राण्यांची शिकार करतात, कीटकांची शिकार करतात. लक्षात आलं, दे कन्झ्युम इन्सेक्ट्स. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज इन्सेक्टिव्होरस म्हणजेच कीटकभक्षी वनस्पती असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आलं, देर आर 3 मेथड्स ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स. वनस्पतींमध्ये 3 प्रकारचं पोषण आढळून येतं. फर्स्ट ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजेच स्वयंपोषी वनस्पती. सेकंड हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजेच परपोषी वनस्पती. अँड थर्ड वन इज इन्सेक्टिव्होरस प्लांट्स म्हणजेच कीटकभक्षी वनस्पती. लक्षात आलं. सो दीज आर द मेन 3 पॉईंट्स ओव्हर हिअर. देन next is the structure of a plant. Now see, plant structure can generally be divided into 2 parts. प्लांट्सचं जे थोडक्यात स्ट्रक्चर आहे हे किती पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे, 2 पार्टमध्ये. द स्टेम विच ग्रोज अबव द ग्राउंड. म्हणजेच स्टेम म्हणजेच, आता स्टेम म्हणजे कुठला पोर्शन, आता हे तुमचा प्लांट आहे. लक्षात आलं, स्टेम म्हणजेच फ्रॉम दी ग्राउंड, ह्या जमिनीपासूनचा जो वरचा पोर्शन आहे सर्व. तर हा एवढा पार्ट हा काय आहे, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेम. अँड द रूट विच ग्रोज अंडर द ग्राउंड सरफेस. रूट्स कुठे आहेत, जमिनीच्या खाली. रूट्स आर बिलो दी ग्राउंड सरफेस, जमिनीच्या आतमध्ये आहेत ते. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे प्लांट्सचं काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे स्टेममध्ये आणि रूट्समध्ये. द रूट, द स्टेम अँड लीव्ज आर द मेन पार्ट्स ऑफ प्लांट्स. वनस्पतीचे महत्त्वाचे पार्ट कुठले आहेत, तर रूट, स्टेम अँड लीव्ज. देन प्लांट्स बिअर फ्लॉवर्स फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे वनस्पतींना अजून काय येतं, फ्लॉवर्स येतात, फुलं येतात ना. तर त्या फुलांचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. थोडक्यात आपल्यासारखं दुसरं प्लांट तयार करण्यासाठी फ्लॉवर महत्त्वाचा रोल त्यामध्ये असतो फ्लॉवरचा. फ्लॉवर्स आर ट्रान्सफर्ड इंटू फ्रूट्स. आणि हे जे फ्लॉवर्स असतात त्या फ्लॉवर्सलाच पुढे काय होते, फळांची धारणा होते. म्हणजे त्या फ्लॉवरच्या पुढे फळ लागतं. फ्रूट्स हॅव सीड्स. फळाच्या आतमध्ये काय असतं बरं, बिया असतात ना. सो सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स. आणि ह्या सीड्सच मग काय करतात की नवीन प्लांटची निर्मिती करतात. मग आपण जमिनीमध्ये जर बी लावली, पेरली, तर त्यापासून नवीन प्लांट तयार होतं, लाईक दॅट. ओके, सो दिस इज इन शॉर्ट द स्ट्रक्चर ऑफ ए प्लांट. नाव वी सी ऑल दीज पार्ट्स वन बाय वन. आपण एक एक करून बघूया थोडक्यात. Now see the flower. Now see, the flower is the most attractive part of the plant. म्हणजे वनस्पतीचा सगळ्यात आकर्षित भाग, आकर्षण करणारा जो भाग असेल तर तो कुठला असेल, फ्लॉवर. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट.
फ्लॉवर कुठे असतं, इट इज कनेक्टेड टू द स्टेम, म्हणजेच हे जे मेन स्टेम आहे त्या स्टेमला कनेक्टेड असतं बाय मीन्स ऑफ ए स्टॉक, म्हणजे छोट्या छोट्या ब्रँचेसनी फांद्यांनी ते अटॅच झालेलं असतं. विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट, काही लांब असतात काही शॉर्ट असतात. ए फ्लॉवर हॅज ए टिपिकल कलर अँड शेप, म्हणजे फ्लॉवरला एक विशिष्ट प्रकारचा कलर असतो, शेप आकार असतो. द फ्लॉवर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजननाचं महत्त्वाचं कार्य कोण करतं, तर हे फ्लॉवर करतं. त्यानंतर लीफ, लीफ म्हणजे पान. द लीफ इज फ्लॅट, पान कसं असतं, पसरट असतं. इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड, म्हणजे अन्न निर्मिती तयार करण्यासाठी हे महत्त्वाचं काम कोण करतं, कोणामार्फत केलं जातं, लीव्जमध्ये होतं ते, लक्षात आलं. सो बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न निर्मिती करण्याचं काम ह्या लीव्जमध्ये होतं. लीव्ज आर मेनली ऑफ 2 टाईप्स. आता हे जे लीव्ज आहेत ना, ह्या लीव्जचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. फर्स्ट वन इज अ सिम्पल लीफ अँड सेकंड वन इज ए कंपाऊंड लीफ. आता सिम्पल लीफ म्हणजे साधं पान आणि कंपाऊंड म्हणजे संयुक्त पान. संयुक्त पान म्हणजे थोडक्यात ज्या पानांना खूप जाळीदार असा शिराविन्यास असतो, म्हणजे खूप साऱ्या, म्हणजे तुम्ही वडाचं पिंपळाचं जर पान बघितलं असेल, तुम्हाला आवडतं ना ते बुकमध्ये ठेवायला तुमच्या, आणि काही दिवसांनी ते काढल्यानंतर कसं जाळं पसरलेलं असतं रे. सो सच टाईप ऑफ लीव्ज दे आर कॉल्ड एज कंपाऊंड लीव्ज, त्यांना आपण कंपाऊंड लीव्ज म्हणतो. So the leaves are of 2 types, simple leaves and compound leaves. See in figure here there is shown simple leaf of hibiscus plant and this is of rose plant. That is compound leaf. Now see the stem. This you have to study in next standard in detail. 7वी मध्ये तुम्हाला हे डिटेल शिकायचं आहे. The stem. Now see, the height, shape and size of a plant depends upon the stem. म्हणजे एखाद्या वनस्पतीची उंची, तिचा आकार वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशावर डिपेंड करतात, तर त्या स्टेमवर डिपेंड असतात. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. हे जे स्टेम असतं, या स्टेमचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, प्रोडक्शन म्हणजे अन्न निर्मिती थोडक्यात. कंडक्शन, कंडक्शन म्हणजे या तयार झालेल्या अन्नाचं या पानांकडून वहन करतात. अँड स्टोरेज ऑफ फूड, आणि अन्न साठवण्याचं काम कोण करतं, तर हे स्टेम करतं. लक्षात आलं. मीन्स दीज आर द मेन फंक्शन ऑफ स्टेम, विच आर दॅट प्रोडक्शन, conduction and storage of food. Now in some plants it has the function of reproduction. काही प्लांट्समध्ये ह्या स्टेमचं अजून फंक्शन काय आहे, रिप्रोडक्शन सुद्धा आहे. अँड लास्ट बट स्वीट इट गिव्ज सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. स्टेमचं अजून महत्त्वाचं फंक्शन काय आहे, इट गिव्ज सपोर्ट. सपोर्ट म्हणजे आधार देतं कोणाला, टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. वनस्पतींचे हे जे विविध भाग आहेत त्या सर्व भागांना सपोर्ट देण्याचं, आधार देण्याचं काम कोण करतं, तर हे स्टेम करतं. लक्षात आलं. सो इन जनरल देअर आर गिवन 3 युजेस ऑफ स्टेम. First use, what is the first use? It carries out the function of production, conduction and storage of food. This first one. Then second one, in some plants it has the function of reproduction. Reproduction चं पण कार्य करतं. And third one, it gives support to the various parts of the plant. वनस्पतीच्या विविध भागांना आधार देण्याचं महत्त्वाचं कार्य हे कोण करतं, स्टेम करतं. ओके. देन फ्रूट, फळ. फळाविषयी काय, फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. आता फ्रूट्स आहेत सगळे एकसारखेच असतात का रे फ्रूट, नो, दे आर हॅविंग डिफरंट शेप, वेगवेगळ्या आकाराचे असतात.
देन डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट इज देअर, वेगवेगळ्या प्रकारची चव पण असते. फ्रूट्स कंटेन 1 or more सीड्स, फळांमध्ये काही फळं अशी आहेत की त्यामध्ये फक्त एकच सीड असते. अँड सम फ्रूट्स दे आर हॅव्हिंग मोर सीड्स, काही फळांमध्ये खूप साऱ्या बिया असतात. आता फॉर एक्झाम्पल फ्रूट विच कंटेन ओनली 1 सीड, असे कुठले फळ आहेत बरं? फॉर एक्झाम्पल मँगो, आंबा, आंब्यामध्ये एकच बी असते, 1 सीड इज देअर. देन next one is which is another example, the fruit which having only 1 seed, cashew म्हणजे तुमचा काजू सुद्धा, काजूला एकच बी असते की नाही. अँड व्हॉट अबाउट मोर सीड्स, द फ्रूट्स विच हॅव्हिंग मोर सीड्स, वॉटरमेलन, पपया, देन व्हॉट इज गुआवा, पेरू. लक्षात आलं, खूप साऱ्या बिया असतात त्यामध्ये. सो द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युअली फ्रूट्स, म्हणजे आपल्या ज्या बीन्स असतात, म्हणजे वालाच्या शेंगा म्हणा किंवा त्या दुसऱ्या आपल्या फरसबीसारख्या वगैरे, अँड पीज म्हणजे वाटाणा, मटर, आर ॲक्च्युअली फ्रूट्स, म्हणजे हे काय आहे, ॲक्च्युअली खरं तर फ्रूट्सच आहेत. नाव सी दी रूट्स. नाव लास्ट पार्ट, व्हॉट इज दॅट? रूट म्हणजे मूळ. रूट्स होल्ड द सॉईल फर्मली अँड अँकर द प्लांट. रूट्स काय करतात? रूट्स होल्ड द सॉईल म्हणजे जमिनीला ते मुळं घट्ट पकडून ठेवतात. अँड अँकर द प्लांट म्हणजे आणि वनस्पतीला ते सपोर्ट करतात, आधार देतात. द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ॲब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल. म्हणजे रूट्सचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे? दे ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रियंट्स म्हणजे जमिनीमध्ये असणारं पाणी आणि महत्त्वाची पोषक द्रव्य यांना शोषून घेण्याचं काम आणि वहन करण्याचं काम कोण करतं? तर हे रूट्स करतात. दी रूट्स ऑफ द कॅरट अँड रॅडिश अल्सो स्टोअर फूड. म्हणजे हे जे रूट्स आहे, कॅरट म्हणजे काय? गाजर, आणि रॅडिश म्हणजे मुळा. अल्सो स्टोअर फूड म्हणजे यामध्ये सुद्धा अन्न साठवलं जातं. देअर आर 2 टाईप्स ऑफ रूट्स. आता रूट्स जे आहेत ते रूट्सचे 2 टाईप्स दिलेले आहेत. फर्स्ट वन इज अ टॅप रूट अँड सेकंड वन इज ए फायब्रस रूट. सो फॉर एक्झाम्पल टॅप रूट, व्हॉट इज एक्झाम्पल गिवन ओव्हर हिअर? हिबिस्कस अँड बनियान. हिबिस्कस म्हणजे जास्वंद, बघा आता त्याची रूट्स कशी दिलेली आहेत तुम्हाला. आणि दिस अबाउट फायब्रस रूट्स म्हणजे त्यांची मुळं बघा कसल्या प्रकारची आहेत. ओनियन, ग्रास या प्रकारचे जे आहेत त्यांची रूट्स या टाईपची असतात. हे तुम्हाला 7th स्टँडर्डमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे. हे फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की रूट्स आर ऑफ 2 टाईप्स, टॅपरूट अँड फायब्रस रूट. ओके. नाउ नेक्स्ट पार्ट इज, this is omitted, this portion part is omitted from your syllabus. Then say about this trees. Now classification of plants. So according to the size, height of their stems, plants can be classified into 3 types. म्हणजे वनस्पतींचे आकार, त्यांचा जे स्टेम आहे त्या स्टेमची हाईट, उंची, त्यावरून त्या प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 प्रकारामध्ये. फर्स्ट वन इज ट्रीज, सेकंड वन इज श्रब अँड थर्ड वन इज हर्ब. लक्षात आलं? तर हे 3 मेन टाईप्स आहेत. मग आता आपल्याला बघायचं आहे फर्स्ट ट्रीज. नाव सी, सम प्लांट्स ग्रो टॉल. ट्रीज म्हणजे झाडवृक्ष. काही प्लांट्स कसे असतात? ते खूप उंच वाढतात. देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. त्यांचं जे खोड असतं ते कसं असतं? स्ट्रॉंग असतं, मजबूत असतं, हार्ड असतं, कठीण असतं, जाड असतं. दे हॅव ब्रँचेस ॲट सम हाईट अबव द ग्राउंड. जमिनीपासून काही अंतरावर त्यांच्या ब्रँचेस या पसरलेल्या असतात, काही उंचीवर. लक्षात आलं? दे बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स. म्हणजे खूप वर्षापर्यंत ते फ्लॉवर आणि फळं देत असतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. म्हणजे असे जे वनस्पती आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ट्रीज असं म्हणतो. ट्रीज आर ऑल टॉल, बिग अँड पेरेनियल. पेरेनियल म्हणजेच दे लिव्ह फॉर मेनी इयर्स, म्हणजे ते बहुवार्षिक आहे. ते केवळ 1-2 वर्ष नाही तर वर्षानुवर्ष ते तग धरून राहू शकतात. त्यांना आपण काय म्हणतो? ट्रीज म्हणतो. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल कोकोनट, मँगो, ऑल दीज आर पीपल ट्री, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रीज. यांना आपण ट्री म्हणतो थोडक्यात. देन नेक्स्ट वन इज श्रब्स.
श्रब्स म्हणजे आपण त्यांना झुडपं म्हणूया. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. काही वनस्पतींची वाढ कशी होते, क्लोज टू द ग्राउंड, जमिनीपासून त्या जवळ असतात. दे गिव्ह आउट ब्रँचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. त्यांच्या ज्या ब्रँचेस असतात यासुद्धा कुठे असतात, जमिनीच्या जवळच लागून असतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. झाडापेक्षा त्या कशा असतात, शॉर्ट असतात. लक्षात आलं, लहान असतात. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम. पण त्यांचं जे देठ असतो, लक्षात आलं, म्हणजे खोड असतं थोडक्यात, ते कसं असतं, थिक आणि हार्ड असतं. हां, सो द ऑलिएंडर, हिबिस्कस, लँटना, कोरंटी, रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 or 3 meters. म्हणजे हे जे आहेत ना, आता ओलिएंडर म्हणजेच काय, कण्हेरीची वनस्पती, माहिती आहे ना तुम्हाला, कण्हेरीला फुलं येतात पिंक कलरचे, ओलिएंडर. हिबिस्कस म्हणजे जास्वंद, लँटेना म्हणजे घाणेरी वन आहे, रोज आहे. तर ह्या प्रकारचे जे श्रब्स आहेत ते कसे वाढतात, दे ग्रो अप टू 2 to 3 meters. 2 ते 3 मीटरपर्यंत ते उंच वाढतात. लक्षात आलं. सो दिस ऑल अबाउट श्रब्स. देन हर्ब्स. हर्ब्स म्हणजे थोडक्यात औषधी वनस्पती म्हणू. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 meters टॉल. म्हणजे हे जे हर्ब्स आहेत त्या कशा वाढतात, किती उंचीने वाढतात, साधारण 1 ते 1.5 मीटरच्या त्यांची उंची असते. दी स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल. त्यांचे जे स्टेम असतात म्हणजे खोडाचा जो भाग असतो तो कसा असतो, ग्रीन असतो, हिरव्या रंगाचा असतो आणि फ्लेक्झिबल असतो म्हणजे लवचिक असतो. कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस. म्हणजे ही जी झुडपं आहेत, वृक्ष आहेत मोठमोठे, यांच्या मानाने ते नाजूक असतं. हर्ब्स मे लिव्ह फॉर ए फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years. हे जे हर्ब्स असतात यांचा लाईफचा पिरियड किती असतो, तर ते काही महिने किंवा 2 वर्ष फार फार तर एवढे ते तग धरून जगू शकतात. ओके. देन मीन्स दिस वी हॅव सीन अबाउट टाइप्स ऑफ प्लांट्स, ट्रीज, शर्ब्स अँड हर्ब्स. नाऊ सी वाईन्स. नाऊ वाईन्स म्हणजेच काय, वेली ज्यांना आपण म्हणतो ना त्या. नाऊ सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग. म्हणजे काही वाईन्स आहेत, ह्या वाईन्सला काय कशाची गरज असते, व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग. म्हणजे त्या जशा जशा वाढतात तर त्यांना काहीतरी आधार द्यावा लागतो, तेव्हा त्या पसरत जातात. वाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. म्हणजे काही कशा असतात, काही भिंतींचा किंवा एखाद्या झाडाचा आधार घेऊन अशा उभ्याने व्हर्टिकल, बाय व्हर्टिकल वे दे कॅन ग्रो. म्हणजे तशी त्यांची वाढ होते. पण काही काही काय असतात त्या जमिनीवरच पसरल्या जातात. क्लाइंबर्स लाईक मनी प्लॅन्ट हॅव एरियल रूट. आता हे जे क्लाइंबर आहे म्हणजे वेल आपण ज्याला म्हणू, मनी प्लॅन्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मनी प्लॅन्ट. लक्षात आलं. दे आर हॅव्हिंग एरियल रूट्स. म्हणजे त्यांची जी मुळं असतात ते जमिनीत असतात का, नाही, एरियल रूट्स म्हणजे हवेमध्ये असतात ती रूट्स त्यांची. देन कुकुंबर, काकडीचा वेल बघितला आहे का रे तुम्ही. देन वॉटरमेलन, हां, का तुमचं कलिंगड आहे. ओके. सो ऑल दीज आर हॅव्हिंग वाईन्स. ते कशामध्ये येतात, वाईन्समध्ये येतात. द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. म्हणजे ते हे जे क्रीपर आहेत, वेली आहेत, त्यांचं जे स्टेम असतं ते कसं असतं, थोडक्यात फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असतं, सॉफ्ट असतं, मऊ असतं आणि ग्रीन असतं. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ हे सपोर्ट. म्हणजे त्यांना जर आपण काही सपोर्ट दिला, आधार दिला, तर त्यांची ग्रोथ झपाट्याने होते. ठीक आहे. सो सी नाव नेक्स्ट वन इज the life cycle. Now see, the life cycle of plants like jawar, sunflower is completed in 1 year. म्हणजे काही वनस्पती अशा आहेत की त्यांचा लाईफ सायकल जे आहे म्हणजे त्यांचं जे जीवनचक्र आहे, हां, ते कसं होतं, फक्त त्यांना 1 वर्षाचाच कालावधी लागतो जगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल जवार अँड सनफ्लावर. जवार म्हणजे ज्वारी, सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल. सो दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल्स. त्यांना काय म्हणतात, म्हणजे 1 वर्षाचा त्यांचा कालावधी असतो की त्यांना लावल्यानंतर 1 वर्षात त्यांना ज्वारी लागते. सनफ्लावर असेल तर त्यांना सनफ्लावरचं फूल वगैरे, त्या सीड्स वगैरे येतात, पूर्ण ते परिपक्व होतं. लक्षात आलं. तर त्यांच्या या पूर्ण ग्रोथसाठी 1 वर्षाचाच कालावधी लागतो. सो सच प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल्स. त्यांना काय म्हणतात, तो वार्षिक वनस्पती थोडक्यात आपण असं म्हणूया की 1 वर्षाचा त्यांचं लाईफ पिरियड आहे. देन द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक कॅरट, बीटरूट इज ऑफ 2 years. म्हणजे आपलं गाजर आहे, बीटरूट माहिती आहे, बीट माहिती आहे ना सगळ्यांना,
दे आर हॅव्हिंग ए लाईफ सायकल ऑफ अबाउट 2 years, 2 वर्षांचा कालावधी लागतो. सो दे आर कॉल्ड ॲज बेनियल्स. त्यांना बेनियल्स म्हणजे द्विवार्षिक. द्विवार्षिक, द्वि म्हणजे 2, लक्षात आलं. वार्षिक म्हणजे वर्ष, 2 वर्षांचा कालावधी लागतो म्हणून त्यांना बेनियल्स असं म्हणतात. अँड श्रब्स लाईक हिबिस्कस, ओलिएंडर, ट्रीज लाईक मँगो, गुलमोहर लिव्ह फॉर सेव्हरल इयर्स अँड बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट्स, दे आर कॉल्ड पेरेनियल्स. म्हणजे अशा प्रकारचे जे ट्रीज आहेत, कुठले म्हणजे श्रब्स पण त्यामध्ये सांगितले. हिबिस्कस, ऑलिएंडर म्हणजे जास्वंद आहे, ओलिएंडर म्हणजे कण्हेर आहे, नंतर मँगो आहे, गुलमोहर आहे. यासारख्या प्लांट्स ज्या आहेत किंवा ट्रीज ज्या आहेत त्या काय करतात, लिव्ह फॉर सेव्हरल इयर्स, वर्षानुवर्ष ते जगतात, तग धरून राहतात आणि फ्लॉवर्स आणि फ्रूट्स देतात. तर त्यांना काय म्हटलं जातं, पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक. थोडक्यात आलं, त्यांच्या लाईफ सायकलवरून म्हणजे त्यांच्या लाईफच्या पिरियडवरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे. ॲन्युअल्स, बेनियल्स अँड पेरेनियल्स. ॲन्युअल्स म्हणजे 1 वर्षाचा कालावधी, लक्षात आलं. ॲन्युअल्स. बेनियल्स म्हणजे 2 वर्षाचा कालावधी अँड पेरेनियल्स म्हणजेच खूप साऱ्या वर्षांचा कालावधी, बहुवार्षिक. बहु म्हणजे खूप, लक्षात आलं. सो मेनी इयर्स. सो म्हणजे हे त्यांचं अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल प्लांट्स आर क्लासिफाईड इंटू दीज 3 टाईप्स. या 3 पद्धतींमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं आहे. आता तुम्हाला एक पार्ट मी आधीच बोलून गेली, तो थोडक्यात सांगते की प्लांट्स दॅट बिअर फ्लॉवर्स म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येतात त्या वनस्पतींना काय म्हणतात, दे आर कॉल्ड ॲज फ्लॉवरिंग प्लांट्स. ज्या वनस्पतींना फुलं येतात, थोडक्यात फुलं येणाऱ्या वनस्पतींना फ्लॉवरिंग प्लांट्स असं म्हणतात. ओके. प्लांट्स दॅट बिअर फ्लॉवर्स आर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट्स. फॉर एक्झाम्पल रोज, मोगरा, ऑल दिस. देन द प्लांट्स दॅट नेव्हर बिअर फ्लॉवर्स, ज्या प्लांट्सला फुलं येत नाहीत अशा ज्या प्लांट्स आहेत त्यांना काय म्हणतात, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. त्यांना काय म्हणतात, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स असं म्हणतात. त्यानंतर दिस वी हॅव सीन अबाउट प्लांट्स. नाव दिस इज ऑल्सो ओमिटेड. नाव नेक्स्ट पॉईंट इज डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन एनिमल्स. आता आपल्याला प्राण्यांमधलं बघायचं आहे. आधी आपण कुठलं बघितलं, वनस्पतींमधलं सर्व बघितलं. आता प्राण्यांमध्ये आढळून येणारी विविधता. ओके. नाव सी डिफरंट एनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप्स टू सर्वाईव्ह इन एन्व्हायरमेंट. म्हणजे परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी सर्व आपल्याला भिन्न प्रकारचे प्राणी आढळतात, लक्षात आलं. वेगवेगळ्या आकाराची आणि ते त्यांचं जीवन जगत असतात. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ एनिमल्स. एनिमल्सच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये सुद्धा विविधता आपल्याला आढळून येते. नाव सी अमिबा. नाव अमिबा वी कॅन नॉट सी विथ अवर आईज. आपण त्याला उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. देन द ह्यूज एलिफंट. एलिफंट केवढा मोठा असतो. द स्मॉल स्नेल, ही माहिती आहे ना गोगलगाय तुम्हाला. द फिश दॅट स्विम्स इन वॉटर. फिश कुठे आढळतं, पाण्यामध्ये पोहतं. नंतर बटरफ्लाईज दॅट फ्लीट अराउंड द फ्लावर्स. फुलांभोवती फुलपाखरं वगैरे उडताना आपल्याला दिसतात. ए हाऊस लिझार्ड दॅट क्रॉल ऑन द वॉल आर ऑल एनिमल्स. म्हणजे आपल्या घरांच्या भिंतीवर किंवा मध्ये भिंतींवर जी पाल फिरताना दिसते. सो ऑल दीज आर द डिफरंट एनिमल्स वी फाउंड इन अवर सराउंडिंग. आपल्या सभोवतील हे वेगवेगळे एनिमल्स आपल्याला बघायला भेटतात, आढळतात. नाउ सी what are the differences in the body structure of animals like a snake, lizard, a tiger, a fish, an eagle, hen, crab, housefly, an earthworm, crocodile and a grasshopper. म्हणजे हे सगळे प्राणी आहेत आपल्या सभोवती आढळणारे. तर त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय बरं फरक आहे. स्नेक आहे, साप आहे, लिझार्ड आहे म्हणजे पाल आहे किंवा सरडा आहे, ए टायगर वाघ आहे, फिश आहे, इगल आहे, हवेमध्ये उडणारं इगल गिधाड माहिती आहे ना तुम्हाला, ए हेन, कोंबडी, क्रॅब, खेकडा वगैरे. तर यांच्यामध्ये काय विविधता आढळून येते तर ते तुम्हाला बघायचं आहे. नाऊ फॉर दॅट सी वन पॉईंट
व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू टेक ए ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम ए पडल. आपल्याला आता काय करायचं आहे की एका डबक्यामधला, पडल म्हणजे काय, पाण्याचं जे डबकं साचलेलं असतं ना रस्त्यावर, त्यातला एक पाण्याचा ड्रॉप आणायचं आहे. हां, टेक 1 ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाईड. त्या कुठे ठेवायचा आहे तो ड्रॉप? ग्लास स्लाईडवर ठेवायचा आहे, काचेच्या स्लाईडवर. अँड ऑब्झर्व इट अंडर ए मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या खाली त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. सो व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय बघायला मिळेल? सो सी, वेन ए ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम ए पडल इज सीन अंडर ए मायक्रोस्कोप, इनन्युमरेबल मायक्रोब्स कॅन बी सीन मूव्हिंग अबाउट इन इट. आपल्याला काय बघायला मिळतं की खूप सारे असंख्य, वी कॅनॉट काउंट दे, मोजूच शकत नाही एवढे मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दे कॅन बी सीन मूव्हिंग, ते आपल्याला हालचाल करताना दिसतात. सो यू विल सी द कंटिन्युअसली मूव्हिंग अमिबा. लक्षात आलं? म्हणजेच अमिबासुद्धा अशीच हालचाल करतो. द पॅरामेशियम इज ऑल्सो ए युनिसेल्युलर ॲनिमल लाईक द अमिबा. म्हणजे अमिबाप्रमाणे अजून युनिसेल्युलर कोण, तर पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे. लक्षात आलं? मग आता तुम्ही म्हणाल, आता आपला इथे पॉईंट मिळाला युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय? दी ऑर्गॅनिझम्स ऑर द एनिमल्स हुज बॉडी इज मेडअप ऑफ ए सिंगल सेल ओनली. म्हणजे ज्या प्राण्यांचं शरीर केवळ एकाच पेशीपासून बनलेलं आहे त्यांना आपण काय म्हणतो? एकपेशीय, म्हणजेच युनिसेल्युलर. हां, मग आता युनिसेल्युलरचे एक्झाम्पल्स कुठली दिलेली आहेत? अमिबा आहे, पॅरामोशियम आहे आणि युग्लिना आहे. ठीक आहे. अँड ए हॉर्स, ए बियर, ए टॉर्टाईज आर मल्टीसेल्युलर एनिमल्स. आता बघा, मल्टीसेल्युलर, मल्टी म्हणजे खूप सारे. लक्षात आलं की दी एनिमल्स हुज बॉडी इज मेडअप ऑफ सो मेनी सेल्स. लक्षात आलं? खूप साऱ्या पेशींपासून बनलेले असतात. अशा प्राण्यांना काय म्हणतात? मल्टीसेल्युलर. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बहुपेशीय प्राणी असं म्हणतो. बहु म्हणजे खूप साऱ्या, पेशी म्हणजे पेशी, खूप साऱ्या पेशींपासून त्यांची शरीर रचना बनलेली असते थोडक्यात. लक्षात आलं? मग कुठले एक्झाम्पल दिले? हॉर्स आहे, बियर आहे, टॉर्टॉईज आहे. हां, दीज आर द एक्झाम्पल ऑफ मल्टी सेल्युलर एनिमल्स. नाऊ सी, व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉल्ड. म्हणजे आपल्या पाठीच्या मागे, पाठीमध्ये. हां, थोडक्यात ॲट द सेंटर ऑफ अवर बॅक, आपल्या पाठीच्या मध्यभागी तिथे एक हाडांची चेन दिलेली आहे. लक्षात आलं? म्हणजे मानेपासून तर खालपर्यंत. लक्षात आलं? त्याला काय म्हणतात रे? माहिती आहे कोणाला? दॅट इज कॉल्ड ॲज बॅकबोन. त्याला काय म्हणतात? बॅकबोन म्हणजेच पाठीचा कणा. जर आता तुम्ही इमॅजिन करा, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या पाठीमध्ये हा जर बॅकबोनच नसता तर तुम्ही उभं राहू शकले असते का रे? नाही उभं राहू शकले असते. मग तुम्हाला असं सापासारखं सरपटत जावं लागलं असतं. लक्षात आलं? सो सी, एनिमल्स विथ ए व्हर्टेबल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म 2 ग्रुप्स नोन ॲज व्हर्टेब्रेट्स अँड इनव्हर्टेब्रेट्स. लक्षात आलं? आता बघा, इथे तुम्हाला अजून पॉईंट मिळाले, व्हर्टेब्रेट्स अँड इनव्हर्टेब्रेट्स. आता व्हर्टेब्रेट्स म्हणजे काय? दे एनिमल्स हॅव्हिंग ए व्हर्टेबल कॉलम. हां, म्हणजे असे प्राणी की ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा असतो त्यांना काय म्हणतात? व्हर्टेब्रेट्स. फॉर एक्झाम्पल, स्नेक, बर्ड, फिश, कांगारू, ऑल्सो वी ह्युमन्स ऑल्सो, आपण मनुष्य प्राणीसुद्धा, वी आर हॅव्हिंग वी आर व्हर्टेब्रेट एनिमल्स. म्हणजे आपल्याला पाठीचा कणा आहे. लक्षात आलं? दे आर कॉल्ड ॲज व्हर्टेब्रेट्स. अँड इनव्हर्टेब्रेट्स म्हणजेच त्यांच्यामध्ये पाठीचा कणा नसतो. द एनिमल्स विच डू नॉट हॅव ए व्हर्टेबल column in their body, such animals are called as invertebrate animals. Okay, for example, your snake, lizard, means the animals they are crawling, म्हणजे जे थोडक्यात सरपटणारे, स्नेक, लाईक दॅट. ऑल दीज एनिमल्स दे आर इनव्हर्टेब्रेट्स. त्यांच्यामध्ये पाठीचा कणा नसतो. लक्षात आलं? बघा, आपण काय पॉईंट बघितले एनिमल्समध्ये? फर्स्ट, सेलवरून बघितलं, युनिसेल्युलर, सेलवरून बघितला पहिला पॉईंट. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. आता आपण दुसरा काय बघितला आहे? व्हर्टेबल कॉलमचा, म्हणजेच व्हर्टेब्रेट, इनव्हर्टेब्रेट. नाऊ थर्ड,
नाव सी वी हॅव लर्न, आपण हे शिकलोय दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन म्हणजे काय की एकासारखा दुसरा सजीव निर्माण करण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणतात रिप्रोडक्शन. नाव सी ए हेन ले एग्स, हेन म्हणजे कोंबडी, कोंबडी काय करते सी लेज एग्स, ती काय करते अंडी देते अँड हॅचेस देम, त्यांना ती उबवते. आफ्टर अ फ्यू डेज द यंग चिक्स हॅच आउट ऑफ द एग, त्या अंड्यातून थोड्या दिवसांनी त्यांना उबवल्यानंतर काय होतं त्यामधून स्मॉल चिकन्स गेट आउट फ्रॉम इट. लक्षात आलं, त्यामधून काय बाहेर पडतात चिक्स बाहेर पडतात, चिकन्स बाहेर पडतात, पिल्लू बाहेर पडतात. लक्षात आलं. अ काऊ गिव्ज बर्थ टू ए काल्फ, गाय असते ती कोणाला जन्म देते तर काप म्हणजे वासराला. बिफोर दॅट द काप ग्रोज विदिन द काऊज बॉडी, त्याच्या आधी ती काप कुठे असतं तर ते काऊच्या शरीरामध्ये असतं. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन एनिमल्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. म्हणजे बघा हा, त्याच्या रिप्रोडक्शनवरून एनिमल्सचं सुद्धा टू टाईपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. कुठल्या. नाव सी द एनिमल्स विच ले एग्स, की जे प्राणी अंडी देतात. थोडक्यात द एनिमल्स विच ले एग्स आर कॉल्ड ओव्हिपॅरस एनिमल्स. लक्षात आलं, जे अंडी देतात त्यांना काय म्हणतात ओव्हिपॅरस. आणि द एनिमल्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स, ते त्यांच्या छोट्या पिल्लाला किंवा आपण ह्युमन बिईंग्स बाळाला जन्म देतो. सो वी आर कॉल्ड ॲज व्हायव्हिपॅरस एनिमल्स. लक्षात आलं, म्हणजे हा एक महत्त्वाचा पॉईंट मिळाला आपल्याला थर्ड, त्यांच्या रिप्रोडक्शनवरून कशामध्ये क्लासिफिकेशन करतो आपण ओव्हिपॅरस आणि व्हिव्हिपॅरस और व्हायव्हिपॅरस. नाव सी अकॉर्डिंग टू देअर हॅबिटेट एनिमल्स आर युजली क्लासिफाईड इंटू. आता बघा हा, त्यांचे हॅबिटेट म्हणजे त्यांच्या राहण्याच्या वगैरे सवयी आहेत त्यावरून परत ह्या प्राण्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे. पहिलं काय केलेलं आहे टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक एनिमल्स. आता टेरेस्ट्रियल म्हणजेच काय थोडक्यात भूचर, जमिनीवर राहणारे. लक्षात आलं. द एनिमल्स हू लिव्ह ऑन दी ग्राउंड, जे जमिनीवर राहतात ऑर ऑन द लँड, जमिनीवर राहतात त्यांना आपण भूचर म्हणतो. ॲक्वॅटिक म्हणजे काय जे पाण्यामध्ये आढळतात. नाव सी एनिमल्स लाईक फ्रॉग, सॅलेमँडर, टोड लिव्ह इन बोथ प्लेसेस नेमली लँड अँड वॉटर, देअरफॉर दे आर कॉल्ड अज ॲम्फिबियस एनिमल्स. म्हणजे आता काही एनिमल्स असे आहेत, फ्रॉग आहे, बेडूक आहे, टोड आहे. लक्षात आलं. तर हे कुठे राहतात, हे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यावर पण राहतात, दोघं ठिकाणी राहतात ते. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियस एनिमल्स. लक्षात आलं, म्हणजे पाण्यात पण आणि जमिनीवर सुद्धा ते त्यांचं अस्तित्व टिकून ठेवतात आणि तिथे राहतात. त्यानंतर ए काईट, ॲन इगल, ए क्रो, ए बटरफ्लाय, हनी बी ऑल फ्लाय इन द एअर. म्हणजे हे जे सर्व प्राणी आहेत हे कुठे आपल्याला आढळतात हवेमध्ये. लक्षात आलं. तर म्हणजे क्रो आहे, कावळा आहे, आपलं फुलपाखरू आहे, हनी बी आहे. हां, सो ऑल these they live in different places. These animals are said to have an aerial mode of life. म्हणजे त्यांना एरियल एनिमल्स म्हटलं जातं. लक्षात आलं, जे हवेमध्ये संचार करतात त्यांना. थोडक्यात लक्षात आलं, म्हणजे त्यांच्या हॅबिटॅटवरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे बघा, आपण ॲनिमल्सविषयी काय बघितलं आहे की काही ॲनिमल्स असे आहेत की त्यांचं क्लासिफिकेशन टू टाईप्समध्ये केलं आहे, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. लक्षात आलं. द ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. देन सेकंड वन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हर्टेबल कॉलमवरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की ॲनिमल्स आर क्लासिफाईड ॲज व्हर्टेब्रेट्स अँड नॉन व्हर्टेब्रेट्स. ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना आपण काय म्हणतो व्हर्टेब्रेट्स ॲनिमल. ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना आपण काय म्हणतो इनव्हर्टेब्रेट ॲनिमल्स. ओके. देन नेक्स्ट वन इज रिप्रोडक्शन. मीन्स अकॉर्डिंग टू दिस रिप्रोडक्शनवरून आपण त्याचं कशात क्लासिफिकेशन केलं आहे ओव्हिपेरस ॲनिमल्स अँड व्हिव्हिपेरस ॲनिमल. लक्षात आलं. म्हणजे जे अंडी देतात त्यांना ओव्हिपेरस म्हणतात आणि व्हिव्हिपेरस म्हणजेच जे त्यांच्या यंगवनला बर्थ देतात, पिल्लूला बर्थ किंवा बच्चूला जन्म देतात ते. त्यानंतर आपण त्यांच्या हॅबिटेटवरून त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की काही ॲनिमल्स आहेत हे टेरेस्ट्रियल आहेत, म्हणजे ते फक्त जमिनीवर राहतात. सम ॲनिमल्स दे आर ॲक्वॅटिक, काही वनस्पती आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल फिश,
ते कुठे राहतात, पाण्यामध्येच राहतात. सम एनिमल्स आर ॲम्फिबियन म्हणजे जे पाण्यावर पण पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. अँड सम एनिमल्स दे आर एरियल जे हवेमध्ये संचार करतात. लक्षात आलं. सो these main 4 points we have seen according to their this habitat or their रिप्रोडक्शन. ह्या सवयींवरून आपण त्यांचं हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. टुडे वी हॅव फिनिश दिस चॅप्टर. आपण हे तुमचं प्रकरण आज इथे संपवलेलं आहे आणि नेक्स्ट चॅप्टर वी विल start in our next lecture. Till then, goodbye. Thank you, students.